हाय फ्रेंड्स, बघा आपण साईडला माप दिलं आहे तसंच आपल्याला व्यवस्थित कट करून घेणं आहे। बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आपला। तर बघा फ्रेंड्स, आता मी 1 मीटरचा कापड घेतला आहे असा इथं। आणि बघा मी जो आपला साईडचा कापड आहे ना, म्हणजे एका साईडचा कापड आहे ना, ते त्याचा पूर्ण असं मी फोल्ड करून घेणार आहे। म्हणजे असे 4 भाग करून घेणार आहे मी पूर्ण। बघा फ्रेंड्स, अशी घडी घातलेली आहे मी। तुम्ही पण एका साईडची अशी घडी घालून घ्या। बघा मी अशी 4 म्हणजे 2 बाह्या निघतील आपल्या, तसं मी 4 भाग घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, आता मी इथं आपला छातीचा जो घेर आहे तो घेणार आहे मी इथं। बघा छातीचा घेर आपला 30.25 आहे आणि उंची बघा आपली 9 9.5 आहे। बघा फ्रेंड्स, मी असं व्यवस्थित इथं लिहून पण दाखवलं आहे तुम्हाला आणि तसंच आखून घेते मी। छातीचा चौथा भाग बघा इथं आखून घेतला आहे मी। आणि बघा आता आपण उंची घेऊ या साईडला। बघा मी अशी पूर्ण एक रेष करून घेतलेली आहे, म्हणजे जो एक्स्ट्रा भाग आहे ना ते रेषेच्या बाहेर आहे। बघा फ्रेंड्स, उंची आहे आपली 9.5, तर मी 10ची घेतलेली आहे, कारण अर्धा इंच आपल्याला दोन्ही साईडच्या टिपाला लागणार आहे। बघा इथून 3 इंच खाली, बघा 3 इंच घेतलं आहे मी तिथं। दोन्ही साईडला सेम उंची घेतलेली आहे मी। आणि इथून बघा 1.5 इंच, 1.5 इंचला अशी आडवी रेष करायची। आणि असं आपलं बघा मी आता आपला बाहीचा जो आकार आहे ना तो व्यवस्थित आकार देते, कारण आपला माप आहे खूप छोटा, माप आपला मोठा नाही आहे खूप। बघा फ्रेंड्स, इथं म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा असा भाग मी मोजून घेतलेला आहे आणि त्याला असा आपण असा आखून घ्यायचा। बघा आता हा भाग मी कट करून घेते, म्हणजे जशी मी कट करत आहे तसं जरी कट केलं ना तुम्ही तरी तुमचं व्यवस्थित येईल। बघा फ्रेंड्स, हा भाग मी आता व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। जिथं मला एक्स्ट्रा वाटतंय ना थोडं, तो पण मी असं व्यवस्थित कट केला आहे। बघा इथं 5चा घेर आहे, दंड घेर आपला इथं, आणि 2 इंच मी एक्स्ट्रा घेत आहे इथं। जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो असा छाटून घेते मी। वरच्या साईडला थोडा एक्स्ट्रा भाग ठेवला आहे मी, म्हणजे रेषेच्या बाहेर भाग आहे तो एक्स्ट्रा आहे आपल्याकडं, पण तरी मी थोडा ठेवला आहे, तो फिटिंगला जाईल तो। आणि बघा आता मी दोन्ही भाग असे तयार केलेले आहे, मी तुम्हाला काढून दाखवते। बघा तर दोन्ही असे बाही आपली सिंपल बाहीचे भाग कट झालेले आहे, पण मी ह्या बाहीला चंद्राबाही बनवणार आहे, मी शिवताना तुम्हाला दाखवतेच। बघा आता जो बाही कट केलेला आहे तो भाग आपण समोर असा ठेवला आणि बघा असा 4 भाग आपण परत टाकून घेतलेला आहे। बघा इथं छातीचा चौथा घेर मी आणखी परत आखून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, आता आपण उंची मोजून घेऊ। 12.5 आपली ओरिजिनल उंची आहे, तर आपण 14.5 घेऊ, म्हणजे 2 इंचांना आपण वाढून घेत आहोत ही। बघा दोन्ही साईडला मी 2 म्हणजे व्यवस्थित मोजून घेतले आहे आणि अशी रेष ओढून घेऊ आपण। 14.5ची उंची घेतलेली आहे आपण, 2 इंचांना वाढवलेली आहे। इथं बघा 4.25 वर 1 पॉईंट देऊ आपण, आणि इथं 6.25ला 1 पॉईंट देऊ, कारण जो आपला माप आहे तो छोटा आहे। जर आपला मीडियम माप राहिला असता, आता बघा इथं 7ची आपण हाईट घेऊ आणि इथं पण आपण 6.25 व्यवस्थित मोजून घेऊ आणि अशी आपली सरळ रेष ओढून घेऊ। बघा फ्रेंड्स, ओढून घेतलेली आहे मी रेष। आणि बघा इथं छातीचा चौथा भाग काढून घेते मी, माप आपला छोटा आहे। बघा फ्रेंड्स, आणि आता इथं 2 इंच मी एक्स्ट्रा हे पण मी आखून घेतलेलं आहे इथं। बघा फ्रेंड्स, इथं बघा आपण 1.25 इंचानं आपण थोडा मागं घ्यायचा, म्हणजे मापापासून मागं यायचं 1.25 इंचानं, आणि इथून अशी आडवी रेष घ्यायची इथं। बघा फ्रेंड्स, आडवी रेष घेतलेली आहे मी, आणि इथं 1 इंच आणि 1.5 इंच असे 2 आकार दिलेले आहे मी। बघा फ्रेंड्स, आता हे इथं 3 इंच बघा, म्हणजे 3 इंचाच्या वरी हा भाग आपल्याला म्हणजे गेला नाही पाहिजे। जो आपला आकार आहे ना तो 3 इंचाच्या आतमध्येच राहिला पाहिजे वरून। आणि इथं बघा आपली फिटिंग पण खूप छोटी असल्यामुळं फिटिंगच्या आतमध्येच आपल्याला हा म्हणजे व्यवस्थित हे करून घेणं आहे, म्हणजे फिटिंगच्या बाहेर आपलं जो गोल राऊंड आहे तो गेला नाही पाहिजे म्हणून। बघा फ्रेंड्स, माप छोटा असल्यामुळं मी जो आपल्या गळाचा
भाग पण बघा, हे पण 10:30ला, इथे मी 10:30ला पळून दिलेला आहे आणि इथे 3:30ला बघा, इथे 3:30ला पळून दिलेला आहे मी आणि इथं 2 इंचावर, म्हणजे आपण टक्ससाठी आहे हा. बघा, हा टक्ससाठी आहे, 2 इंचाचा घेतलेला आहे फ्रेंड्स मी. वरी बघा, मी 4 इंचाचा इथे एक पॉइंट देणार आहे. जो 3.5 इंचाचा पॉइंट आहे ना, तो 4 इंचाला असं जोडून घेऊ आपण. बघा फ्रेंड्स, असं जोडून घेत आहे मी. आणि इथं बघा 2 इंचाला हाईट पण घ्यायची आपण. बघा, इथे 2 इंचाची हाईट घेतलेली आहे आणि असा आपण व्यवस्थित आकार द्यायचा प्रिन्सेसचा. बघा फ्रेंड्स, मी आकार घेऊन घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता बघा आपण छातीच आपला कमरेचा, म्हणजे कमरेचा चौथा भाग इथं टाकायचा. बघा, मी माप दिल्याप्रमाणेच तुम्ही करा, कारण आपला कमरेचा जो चौथा भाग आहे तो 25च आहे. आणि बघा, मी इथं टक्सचा पण भाग काढून घेतला आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी पण आपण भाग मोजून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, व्यवस्थित मी रेष ओढून घेतलेली आहे आता. आणि आता हा भाग मी कट करून घेते. बघा, मी मगापासून तुम्हाला हे सांगत आहे की जे मी आता इथं 4:15 7:15 असा जर मी माप घेतलेला आहे, त्याचं कारण आहे की आपला माप छोटा आहे. नाहीतर कॉमन माप आपला राहिला असता तर आपण 7 आणि 4 असा माप घेतला असता आपण बोटनेकसाठी. बघा फ्रेंड्स, आता मी काय करते, इथं छोटा कट मारते, ते छोटासा बघा इथं छाटून घेते एवढा भाग मी. आणि आता मी मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आहे, याचा मी दोन्ही साईडला करून टाकते आता ते मागचा आणि पुढचा. बघा फ्रेंड्स, आपण तो छोटा कट मारल्यामुळं काय होते, आपल्या दोन्ही साईडचे गळे व्यवस्थित कळतात की आपण कसा माप घेतलेला आहे. आता बघा, मागचा भाग साईडला ठेवते मी आणि हा आता बघा असा समोरचा भाग आहे आपला हा. बघा, पहिल्यांदा मी असं बगलेचा जो आपला भाग आहे ना, तो व्यवस्थित करून घेते आणि बघा आता छाटून घेते मी हा भाग. बघा, असा आपल्या व्यवस्थित कट करून घेणं आहे हा भाग आपल्याला, फिटिंगच्या आतमध्ये असं व्यवस्थित. बघा फ्रेंड्स, हा भाग मी कट केलेला आहे आता. आणि आता हा प्रिन्सेसचा भाग आहे ना आपला, हा कट करून घेऊ. बघा, आपल्याला समोरून पॅकच ठेवणं आहे, म्हणजे आपल्याला बॅक साईडला हुका करणं आहे. समोरचा भाग आपला पॅकच राहणार आहे, तर आपण समोरच्या भागाला कट करणारच नाही. बघा फ्रेंड्स, मी जशी कट करते तुम्ही तसं जरी कट केलं ना, तर तुमचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित येणार आहे. एवढूसा पण तुमचा ब्लाऊज मागं पुढं होणार नाही, कारण म्हणजे खूप छान कटिंग आहे. आणि आता मी प्रॅक्टिस सांगू शकत नाही, 17 वर्ष झाले मला हा काम करता करता, तर मला खूप अनुभव आहे याचा. आणि कुठला पण मी माप टाकते ना, तर एकदमच परफेक्ट माप असतात ते. बघा फ्रेंड्स, आता मी 4 इंचाने इथं उंची घेत आहे आणि बघा मी असं व्यवस्थित आखून घेतलेलं आहे चौकोन. आणि याला पण मी असा व्यवस्थित गळ्याचा आकार दिलेला आहे. बघा फ्रेंड्स, असं व्यवस्थित आपण कट करून घेऊ हे भाग. मग आता हा आपला भाग कट झालेला आहे, समोरचा भाग आपला तयार आहे आता. बघा फ्रेंड्स, हा भाग उचलून घेते मी आता आणि आपण बॅक साईडचा जो भाग आहे ना, तो आता टाकून घेऊ. बघा, हा पण भाग आपण व्यवस्थित असा ठेवून घेऊ. आणि आता बघा, आपण उंची मोजू याची आता. आणि उंची आपल्याला अर्धा इंचानं बॅक साईडची कमी करणं असते. प्रत्येक मापाला आपण असंच करत असतो. अर्धा इंचानं बॅक साईडची उंची आपण कमी केलेली आहे, म्हणजे 14ची घेतलेली आहे. आणि व्यवस्थित असं आपण रेष ओढून घेऊ. बघा फ्रेंड्स, आणि असं आपण कट करून घेऊ व्यवस्थित खालचा भाग जो एक्स्ट्रा आहे तो आता. आता बघा, इथं 3.25ला एक पॉइंट देते मी, म्हणजे बॅक साईडची उंची मी 3.25 घेते. आणि बघा, असं ह्या साईडला पण असं चौकोन केलं आहे व्यवस्थित, असं आखून घ्यायचं आहे आपल्याला गळा. बघा फ्रेंड्स, हा आखून घेतलं आहे मी. बॅक साईडला आपण बघा, आता मी 4 इंचाला एक पॉइंट दिलेला आहे इथं, म्हणजे आपल्याला बॅक साईडला हुका करणं आहे, तर 4 इंचाला एक मी पॉइंट दिलेला आहे. तसंच बघा, आपण असा 4 इंचाचा पूर्ण आहे तो असा चौकोन आखून घेऊ पूर्ण.
पण या चौकोनमध्ये आपल्याला कसं आहे माप छोटा असल्यामुळं गळा आपल्याला छोटा टाकणं आहे ह्याच्यातनी. तर आपण असा व्यवस्थित छोटा आकार म्हणजे आपल्या मापानुसारच आपण आकार थोडा छोटा घेणार. बघा इथे 1 इंचाची मी आणखी खाली एक रेष दिलेली आहे. म्हणजे इथं आपल्याला बटन लावणं आहे, त्याच्यासाठी आपल्याला तो तेवढी जागा सोडणं आहे. बघा तुम्हाला आवडते तसा आकार देऊ शकता तुम्ही. बोटनेकमध्ये खूप सारे पॅटर्न अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला पण खूप सारे असे पॅटर्न टाकलेले आहे मी. बघा फ्रेंड्स, असंच आता आपण हे भाग कट करून घेऊ आता. आणि खूप छोटा माप असल्यामुळंच मी गळा असा छोटा टाकला आहे, कारण खूपच बाहेर गेला असता गळा नाही तर म्हणून. बघा फ्रेंड्स, आता मी हा भाग कट करून घेते. असा आकार दिसला पाहिजे त्यानुसार आपण कट करून घेऊ आता. बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट करा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ समोर बनवीन आणखी. बघा फ्रेंड्स, आता आपल्याला बॅक साईडला हुका लावणं आहे आणि वरच्या भागाला बटन लावणं आहे. जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा शिवायचा आहे ब्लाऊज हे बघायचं असेल ना, तर तुम्ही माझ्या चॅनलला पुढचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी हा ब्लाऊज कसा शिवते आणि मी जो ब्लाऊज कट करते ना तो ब्लाऊज मी कसा शिवते हा मी टाकणारच आहे. म्हणजे कारण तुम्हाला कसं मी हा कट केला आहे पण कसा शिवणार आहे हे कन्फर्म दाखवणार आहे मी. तर तुम्ही माझ्या चॅनलला दुसरा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज मी कसा शिवणार हे तुम्हाला कळेल. बघा फ्रेंड्स, असा आपण बंद भागाकडं समोरचा भाग टाकला आहे आणि मागचा भाग असा खुल्या भागाकडं टाकून घेतला आहे मी. फ्रेंड्स, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. बघा फ्रेंड्स, सगळीकडून कट झालेली आपली कटिंग कंप्लीट झालेली आहे फ्रेंड्स.